सर्वांनी बोला जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. बिकॉज आपला धंदा असा आहे की आपला मराठी हिंदी सगळ्या भाषेला सम्मान करायला पाहिजे आणि आयला पाहिजे. क्या लगता है सबने मराठी बोलना चाहिए आपके साथ? कैसा सब बोलना चाहिए, कमाएंगे क्या खाएंगे क्या फिर. हाँ तुम्हाला काय वाटतं मराठी बोलली पाहिजे का नाही बोलली पाहिजे? केरळामध्ये जा, कर्नाटक मध्ये जा, त्यांची भाषा बोलावी लागते. आपल्या महाराष्ट्रात मराठी का नाही? मराठी बोलायला पाहिजे. मस्त, मस्त. भाई मराठी शिकेगा की नाही? माणूस आहे ना तो काय बोलतो, अरे का जाने का है, त्याने काय बरोबर बोलतायत भाई. बरोबर आहे का? वाटतंय का तुम्हाला? का जाने का, आपणच बोलतो त्याला. काय जाणे काढून टाका ना त्या भडव्याला इथून. एक आमदारामुळे आमदार 100 नाही येतो. तर आज आपण बघणार आहोत आपल्या भिवंडीमध्ये मराठी भाषेवर काय बोलतात आपले रिक्षावाले, भिवंडीचे रिक्षावाले. जसं की आपण बघायला गेलो तर मुंबईतली आपल्याला बातमी कळाली की मुंबईमधले रिक्षावाले काय बोलतात आपल्या मराठी भाषेबद्दल. तर आपण हे जाणून घ्यायची मला सुद्धा उत्सुकता लागलेली की माझे भिवंडीतले मराठी रिक्षावाले प्लस जे बाहेरून आलेले रिक्षावाले आहेत त्यांचे मत काय आहेत आपल्या मराठी भाषेला घेऊन. अंकल आपको क्या लगता है अभी जो मराठी भाषा का जो विवाद वगैरह चल रहा है तो उसके ऊपर से आपको क्या लगता है मराठी भाषा बोलनी चाहिए या नहीं बोलनी चाहिए? हा बोलले चाहिए मराठी भाषा. बोलली पाहिजे. तुम्ही मराठी आहात का? हा मराठी मराठी तुम्ही मराठी आहात? महाराष्ट्र आहे. हो. तुमचं नाव काय? बालाजी काय? बालाजी मुकेश दत्त. हो. तर आता आपल्याला एक रिक्षावाले भेटले जे आता मराठी आहेत तर त्यांच्यामध्ये मराठी भाषा बोलली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मराठी भाषा सर्वांनी बोलली पाहिजे म्हणजे आता जे मराठी भाषा सर्वांनी बोलली पाहिजे. आता जे बाहेरून आलेले आहेत जे रिक्षावाले बाहेरून तुम्ही आलेले, सुद्धा रिक्षा हा, चालक आहात हा. तुम्हाला काय वाटतं मग हा त्यांनी पण मराठी शिकावं त्यांनी पण. शिकली पाहिजे. हा. आता ते लोक जसे बोलतायत की आम्ही मराठी नाही बोलणार, मराठी भाषा आम्हाला येत नाही, हा, हा. तर तुम्हाला काय वाटतं त्यांनी काय करावं? आपला त्यांना आपण विरोध- हाकलून लावावं की नाही हाकलून हा लावावं? हाकलून लावावं. आपला विरोध आहे त्यांच्याबद्दल. हा. तर तुम्ही किती वर्षापासून रिक्षा चालवत आहे? मी आता 10 वर्ष झालं. तर तुमच्या आधीपासून पण भरपूर जण तुमचे मित्र असे रिक्षा हा, हा. चालवत आहेत जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत. हा, हा. मग त्यांना तुम्ही मराठी कधी बोलता का? ते पूर्ण मराठी बोलतात. पूर्ण मराठी हा, बोलतात? तर जसं तेलुगू आहे, त्यांनी तेलुगू आहे, ते भैया आहे, सगळे मराठी बोलतात. सगळे मराठी बोलतात. तर तुम्हाला असा नॉर्मल एक प्रश्न विचारायला गेलो की मराठी भाषेला सर्वात जास्त विरोध कोण करतोय या टायमाला? या टायमाला भैया लोक, गुजराती लोक. गुजराती लोक करतात. आता जसा एक मुस्लिम समाज झाला तो सुद्धा विरोध करतोय. मुस्लिम समाज नाही. नाही करत आहे? नाही फक्त भैया लोक मराठी लोक फक्त करतात, बाकी कोण नाही करत. अच्छा ठीक आहे. मग आपण आता सर्व लोकांशी आपण मराठी बोललं पाहिजे का हिंदीमध्ये बोललं पाहिजे? मराठी. मग तुम्ही उद्यापासून तुमच्याकडे जे पॅसेंजर येणार त्यांच्यासोबत तुम्ही हिंदीमध्ये बोलणार का मराठीमध्ये? नाही मराठी. मराठी Only बोलणार. मराठी. की मराठी भाषेबद्दल उद्यापासून जी आता सक्ती लागू झाली आजपासून 1 मे पासून, तर तुम्ही मराठी बोलता का हिंदी बोलता? नाही, मी दोघाही भाषा बोलतो, मराठी पण बोलतो हिंदी पण बोलतो. जसं की आता एक मुस्लिम आहेत आणि सुद्धा ते सुद्धा आपले मराठी बोलतात आपण बघायला गेलो तर. मग तुम्हाला वाटतं की सर्वांनी मराठी केली पाहिजे, आपणली पाहिजे का नाही? नाही, आयले पाहिजे राहिले पाहिजे. सगळ्यांना. बिकॉज आपला धंदा असा आहे की आपला मराठी हिंदी सगळ्या भाषेला सम्मान करायला पाहिजे आणि आयला पाहिजे. आता जसा महाराष्ट्र आपला पोट भरतोय तर याचा विरोध सुद्धा भरपूर जण बरोबर आहे. करतात की नाही, महाराष्ट्र नाही. आमच्यामुळे चालतो. तर ही चुकीची नाही गोष्ट नाही, आहे. तो चुकीची भाषा आहे आणि त्याच्याबद्दल कोणी पण चुकीची भाषा करेल त्याच्यावर कारवाई करा. आता जसे तुम्ही मराठी बोलता, तुम्ही किती वर्षापासून रिक्षा चालवताय? आम्हाला झालंय 10 वर्ष झाले. म्हणजे तुम्ही तुमचा जन्म इकडे झालाय का तुम्ही बाहेरून इकडे आलात? नाही, आमचा जन्म इकडेच झालाय पण माझ्या मम्मी पप्पा जो आहे बाहेरचे. अच्छा. म्हणजे तरी पण आता आपण इकडे 2 जण अजून उभे त्यांना सुद्धा आपण आता विचारणार. भाई अभी जैसे मराठी के ऊपर जैसे वाद विवाद चल रहा है तो आपको क्या लगता है मराठी सबने बोलना चाहिए कि नहीं बोलना चाहिए? आप कब से रिक्शा चला रहे हैं? 5 साल. 5 साल से. तो आपका जन्म इधर हुआ है कि आप बाहर से यूपी से इधर आए हो? तो आप अभी तक मराठी अपनी कब तक सीखा? आपको मराठी आता है थोड़ा बहुत? नहीं, कुछ नहीं. तो आपको क्या लगता है सबने मराठी बोलना चाहिए आपके साथ? कैसा सब बोलना चाहिए, कमाएंगे क्या खाएंगे क्या फिर. तो खाएंगे मतलब महाराष्ट्र में रह रहे फिर भी आप मराठी नहीं बोल रहे थे, इसके ऊपर आपको नहीं लगता कि जिधर रहते तो उधर की भाषा आपको आनी चाहिए? अब जो जैसा पैदा हुआ वो वैसे ही बोलेगा ना भाई. पर ये ऐसा तो मसला महाराष्ट्र का जो पर्यावरण है वो सब तो मराठी है. अभी जैसे ये हुए इनको भी मराठी आता रहेगा. ये मराठी है. जो मराठी है उसको हाँ. मराठी आएगा ना तो भाई, आपको बरोबर ऐसा नहीं आएगा. लगता कि इनके साइड से आपको सीखना चाहिए मराठी? हाँ. हा. तुम्हाला काय वाटतं मराठी बोलली पाहिजे का नाही बोलली पाहिजे? हा इकडे बघा हो. अरे ध्यान द्या. हो ऐकायला काही पर्याय नाही.
तर तुम्ही शिकवाल ना सर्वांना मराठी हो शिकवलं ना त्यांना जर ते आले तर आम्ही शिकवणार मराठी यांच्यासोबत उद्यापासून मराठी हो. बोला. मराठीतच व्यवहार करायचा केरळामध्ये जा कर्नाटक मध्ये जा त्यांची भाषा बोलावी लागते. आपल्या महाराष्ट्रात हा. मराठी का नाही बोलायची? मग का नाही बोलायचं मला जय महाराष्ट्र. हे काका आपल्याला हे पण रिक्षा ड्रायव्हर आहेत. तुमची पण रिक्षा आहे? तो रिक्षा ड्रायव्हर मी नाही ज्याने गार असा कपडा टाकला ते रिक्षा ड्रायव्हर असले तर राहत नाही. तर तुम्हाला काय वाटतं जे मराठी भाषेवर आता वादविवाद चालू आहे, कोण चॅनल माझा स्वतःचा ब्लॉगिंग चॅनल आहे, तर तुम्हाला काय वाटतं मग मराठी भाषा बोलली पाहिजे का ना सर्वांनी? या तुम्ही पण या, काय तिकडे उभे आहात? या सर्व रिक्षावाल्यांनी या. तर तुम्हाला काय वाटतं मग मराठी भाषा सर्वांनी बोलली पाहिजे का नाही बोलली पाहिजे? बोलली पाहिजे 100%. तुम्ही किती वर्षापासून रिक्षा चालत आहे? 1 वर्ष 1 वर्ष. म्हणजे तुमचा जन्म इकडचा महाराष्ट्रामधला? महाराष्ट्र जमले. अरे वा. तुमचे मुस्लिम आहात तुम्ही? यस. त्याच्यामुळे जे विरोध करतात आपल्या मराठी भाषेचा, मग त्यांना काय केली पाहिजे तुमच्या हिशोबाने? करायचं ना. करायचा त्यांची अकलपट्टी केली पाहिजे की त्यांना शिकवला पाहिजे? 100% करायचं. आता तुमचे जे आता तुम्ही मराठी बोलता? हा बोलतो ना दादा. हे बघा, बोलते ना. हे पण मराठी बोलतात बाबा. वाटलं नव्हतं महाराष्ट्री जय महाराष्ट्र. वाटलं नव्हतं आपल्या भिवंडीपासून असा रिस्पॉन्स भेटेल जसा मुंबईतून भेटत होता की आम्ही मराठी बोलणार नाही वगैरे. थांबा इकडे थांबा. बट आता जसे आमच्या भिवंडी चांगली आहे बाबा, किती पण गेलं सर्व एक मराठी नंबर बोलतात. चांगले आपली. दादा ऐकता, तुम्हाला मराठी येते का? येते. यांना पण मराठी येते. तुम्हाला काय वाटतं मग मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे की सर्वांना मराठी बोलायला लावली पाहिजे? बोलना तो चाहिए वैसे भी लेकिन क्या है जो जिसको नहीं आती उसको थोड़ा सीखना हाँ, चाहिए. सीखना चाहिए. विरोध नहीं करना चाहिए ना बट इस बात का. अगर विरोध करोगे तो वैसा ही नहीं गलत है government ना यार, बंद कोई करने इतने वाली है. दूर से आया है कमाने तो थोड़ा क्या है समझ के चलना चाहिए. ऐसा नहीं है पर लोग अभी परमिट बनाया आदमी क्या करेगा, पहले ही कैंसिल करना चाहिए. अभी कैंसिल करेगा तो लोग का नुकसान होगा. 5-5 लाख की गाड़ी निकाला है, क्या करेगा भाई. मग तुम्ही मराठी शिकणार? महाराष्ट्राला बाहेरच आहे. महाराष्ट्री बोलायला पाहिजे. मस्त मस्त कडक. हा. जर आता कोणी मराठी नसेल बोलत, तुमच्या पॅसेंजर येतात मराठी, तर त्यांना अगर जे मराठी नाही बोलत तर तुम्ही त्यांना बसवणार का पुढच्या रोज रिक्षा? हा बसणार नाही. तो प्रवासी आहे ना. मग तुम्ही मराठी तो बोलणार का नाही? प्रवासी आहे ना. तुम्ही त्यांच्यासोबत तो मराठी बोलणार बोलणार का पाहिजे. नाही? हा बोलणार पाहिजे ना. आपले मराठी माणसं दिसले ते हिंदीमध्ये येऊन बोलतायत, मग त्यांना तुम्ही मराठीत बोला. मग ते लोक दुसऱ्या वर्षी पण मराठी बोलतील. मी कसं मराठी बोलते, तू पण बोल ना मराठी. हा, बोला ना. तू बोल ना मराठी. आता जसं ह्यो भाऊ आहे, आता याला जेव्हा सवय लागेल की आपण मराठी बोलली पाहिजे तेव्हा तो मराठी बोलेल. भाई मराठी सीखेगा की नहीं? हाँ नहीं, अरे नहीं बोल रहे पहले तू. हाँ सीखूंगा. सीखने में भाई महाराष्ट्र में रह रहे, मराठी आना चाहिए अपने को. महाराष्ट्र में रहने के दो. महाराष्ट्र आना चाहिए. तो सीखना आगे से मराठी. आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकात. तिकडे जाऊन पण बघू काय रिक्षावाल्यांचे काय रिॲक्शन आहेत मराठी भाषेला घेऊन. ते लोक काय बोलतात मराठी भाषेला आपल्याला पाहिजे का ना आपल्याला पाहिजे. ते परप्रांतीय आले तिकडे भिवंडीत, त्यांनी काय केला पाहिजे मराठी भाषेबद्दल, तर त्यांची सुद्धा आपण मतं जाणून घेऊ. तर चला निघू छत्रपती शिवाजी महाराज. काका तुम्हाला काय वाटतं आपल्या मराठी भाषेवर जी सक्ती चालू आहे की हो या हो काल असता मराठी माणूस आहात ना? हो या अजून पॅसेंजर बाकी आहेत आपले. तुम्ही नाही बोलणार तर आपण काय बोलणार? असंच होईल ना. तर तुम्हाला काय वाटतं जे आता मराठी भाषेवर सक्ती चालू आहे? दादा या बरोबर आहे ना. अरे अजून पॅसेंजर नाही भरले. ये तू नाही बोलणार तर अरे काय चालणार आपल्या इकडं? म्हणून युपी बिहारवाले आले इकडे राज्य करतायत. अरे उभा तर राहा आपल्या मराठी माणसासोबत. पाठीमागं उभा राहणार आपला मराठी असता तर आज मराठी पुढे गेला असता. आज दादा उभा राहील तर मी पण उद्या पुढे जाईल, ही खात्री आहे मला. हा. तर तुम्हाला काय वाटतं आपल्या मराठी भाषेवरची सक्ती चालू आहे ती केली पाहिजे का नाही केली पाहिजे आपल्या माणसांनी? बरोबर आहे. केली पाहिजे. आता जी सक्ती म्हणजे कशी माहिती का, सक्ती नाही म्हणता येणार त्याला, कारण सक्ती हे नियमामध्ये बंधन होतं. बरोबर. नियम म्हणजे कसं, इथं कचरा टाकायचा नाही, ती एक सक्ती लावू शकतो आपण. पण भाषा हीच बोलली पाहिजे असं हे पण चुकीचं आहे. पण आपल्या भाषा मराठी भाषा आपण जशी काळजातून बोलतो, जसं आपल्याला अभिमान आहे त्या गोष्टीचा आणि असायला पण पाहिजे. पण तिला इतर लोकांनाही परप्रांतीला सुद्धा त्याची आपुलकी वाटली पाहिजे. असं काही काम केलं का आतापर्यंत आपण? काहीच नाही. तर हे काम कोणी करायला पाहिजे? इथल्या राज्यकर्त्यांनी. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा किती दिवस झाले तर पुतळा दिसत नाही आपल्याला. ना स्मारक नाही अजून बनलं. बरोबर. मग ते कधी बसणार आहे हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. हा. आपण नुसतं मराठी भाषा जपतो, लिहितो, वाचतो, बोंबलतो, पण आपण महाराष्ट्रासाठी केलंय काय हा पहिला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. लक्षात घ्या. मी 57 नंबर आहे समता सैनिक दल.
या नात्याने सांगतो आणि इथला एक सामान्य नागरिक म्हणून सांगतो की मराठी भाषा हे परप्रांतीय, एक मिनिट बघा, परप्रांतीय लोकांच्या मनामध्ये ही मराठी भाषा रुजली पाहिजे, असं काहीतरी काम केलं पाहिजे आपण, मला असं वाटतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात घ्या, ह्या जेव्हा संसदमध्ये ह्या देशाची भाषा कुठली असली पाहिजे याच्यावर जेव्हा चर्चासत्र सुरू झाली तर त्याच्यामध्ये फक्त एका मताने हिंदी भाषा फक्त ही राष्ट्रीय भाषा झालेली आहे, लक्षात घ्या. हा. बरोबर. पण सक्ती, तुम्ही जो प्रश्न मला पहिला विचारला की सक्ती केली पाहिजे, हा चुकीचा प्रश्न आहे. सक्ती नाही तर त्यांच्यामध्ये पण ती भाषा रुजली पाहिजे, त्यांनाही आपुलकी वाटली पाहिजे. अरे नाही यार, मराठी भाषा बहुत अच्छी यार, बहुत अच्छा लगता है. जसं गुजराती पण आपल्याला चांगली वाटते, हिंदी पण आपल्याला चांगली वाटते. हे राज्यकर्त्यांच्या हातात आहे. राज्यकर्त्यांच्या आधारावर त्यांनी चालू केली ना की मराठी सर्वांनी बोलली. आता ज्या दिवशी आपण चालू करणार मराठी बोलायला समोरच्या सोबत, त्या दिवशी समोरचा आपल्याशी मराठी बोलणार. जोपर्यंत तुम्ही त्याच्याशी, आता मी या भाऊशी जाईल बोले भाई कैसा आहे, तर तो मला आन्सर कोणत्या लँग्वेज मध्ये, त्याला जाऊन मी इंग्लिश मध्ये व्हॉट हॅपन, तर तुम्हाला इंग्लिश मध्ये आन्सर देईल ना भाऊ. आता मला एक गोष्ट सांगा, तुमच्या मनातून सांगा, तुम्ही जेव्हा एखाद्या बसमध्ये प्रवास करता, ट्रेनमध्ये प्रवास करता, रिक्षामध्ये प्रवास करता, अदर कोणत्याही ठिकाणी प्रवास करता, तेव्हा तुमच्या स्वतःच्या तोंडातूनच हिंदी भाषा पहिले निघते. मी मान्य का करतो. निघते? कारण तुम्ही ती सक्तीची केली ना हिंदी भाषा इथं, म्हणून निघते. हा, मग तीच सक्ती आता आपल्याला मी तोडायची तुम्हाला आहे. खोटं सांगत नाही, माझ्या कांबे गावातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे मी कसं आहे. मी कधी कुठेही मराठीच बोलतो आणि याच्यामुळे माझे किती वेळ वाद झालेले, मी त्याला समजून नव्हतो, ते पण कायदेशीर समजून नव्हतं, तेव्हा त्याला ते पटतं आणि मग तो पण मराठी बोलायला लागतो. हे प्रत्येकानं जर असं जर केलं ना तरच होईल, नाही तर काही खरं नाही. मराठी भाषाही बुजली जाईल आणि तिचा तिरस्कार लोक करतील. ते रुबाबात ते बोलतात एवढं की आम्ही मराठी नाही बोलणार, आमको मराठी नाही आती तो क्या करोगे, त्याच्याबद्दल काय तुझे विचार आहेत? म्हणजे काय बघा कसं आहे माहिती आहे का, हे अशा भाषा अशी लँग्वेज तो का वापरतो माहिती आहे का, आपण त्याच्यावर मारहाण करायला जातोय. ती सक्तीने झाली पाहिजे, आता मला त्यालाही ते पटलं पाहिजे. आज आपले बघा किती युपी बिहारचे लोक ना आमच्या कांबे गावात राहतात, भाडोत्री राहतात, स्वतः जागा घेऊन राहतात, ते प्युअर मराठी बोलतात. हा, बोलतात ना. का बोलतात ते? कारण त्यांचे ना आपले संबंध चांगले आहेत ना. आता तुला जर मी बोललो ए मेरे से मराठी बोल रे, तर त्याला ते थोडं जड वाटेल ना. पण मग त्यांनी पण बोललं पाहिजे ना, बाबा मुझे नाही आती, मी अभी ना हूं, किंवा मी शिकतो करतो, त्याने पण असं बोललं मी पाहिजे ना. यांच्यासाठी नाही बोलत मेरे आहे. को हा. नहीं तेव्हा आती, कधी- मैं कधी नहीं बोलेल तो बोलूंगा, तसा? तेव्हाच आपण मग तो कठोर दादा, निर्णय घेतो तो किंवा कधी- हाणमार करतो ना हो, आपण तेव्हा त्यांना. कधी बोलेल तो तसा? कधी बोलू कधी बोलेल जेव्हा आपण त्याच्या बरोबर सक्तीने वागू. मग सक्ती, मग आता त्यामुळे सक्ती लावली ना त्याच्यामुळे आपण. सक्ती लावू सक्ती गेली सरकारने. कुठल्या प्रकारची असली पाहिजे की त्यालाही आपुलकी वाटली पाहिजे ना. आपुलकी आपण वाटते. एवढ्या वर्षाआधी- गव्हर्नमेंटने 6 महिन्याचा टाइम टेबल दिला. मराठी माणूस आहे ना, तो काय बोलतो, अरे का जाने का है, त्याने काय? काका बरोबर बोलतायत भाई. बरोबर आहे का? वाटतंय का रे तुम्हाला? का जाने का, आपणच बोलतो त्याला की काय जाने का, आपण ज्या काय दिवशी जाने का? मराठी बोलणार त्या मराठी दिवशी बोलायला मराठी कुठे बोलणार. जायचं? हा. माझं म्हणणं तेच आहे की आपण मराठी बोलायला पहिलं शिका. पहिलं आपण अहो, तुम्ही इंस्टाग्रामवर कमेंट करताना आपल्याला पोरांना अजून कमेंट नीट करता येत नाही. कमेंट नीट करता येत नाही आपल्याला इंस्टाग्रामवर कमेंट करता येत नाही. कारण त्यांना प्रेमाने एवढे वर्ष जर ते राहतात तरी सुद्धा त्यांना मराठी येत नसेल, तर मला वाटतं सक्ती करून ते शिकतील करतील. कारण आता खूप जण, आता काय एवढ्या वर्ष त्यांनी रिक्षा इथे चालवली, पण त्यांना हे कळालं नाही की चला बाबा सक्ती केली, आपण मराठी शिकू. इतक्या वर्ष आपण इथं पोट भागवला किंवा काय केला, तर ते डायरेक्ट तिकडे निघून गेली रिक्षा घेऊन रागाने. पण त्यांनी मराठी शिकण्याचा मनावरती नाही घेतला. आता रिक्षा काय केलं ते परमिट उतरल्या गेले गावाला मग का मराठी आम्हा बोलायचं नाही बोलत. विरोध आहे. कोविडच्या वेळेस कोण मुंबईला या बहुतेक आंदोलन सोडून रिक्षावाले गेला? गेलेत. सगळे युपी बिहार वाले पळून गेले. होता कोण इथं? फक्त मराठीच होते. मग त्यांचा पोट भागवायला फक्त येतील. त्या ज्या राज्यात जातील त्यांची भाषा किंवा त्यांची संस्कृती नाही जपणार, तर मग त्या कसं चालेल? आता आपण कर्नाटकला जाऊ, तिथं बोलू भाई आम्ही आमची मराठीच बोलू, तुमची कर्नाटका भाषा नाही बोलणार, त्या थोडी खपून ते direct आपल्याला दोनच option आणि एवढा देतात. माणसं कशी एकजूट होत नाही, ते करत नाही. ही आपली चुकी आहे. एकत्र येऊन जर आपण पण तशी सक्ती किंवा त्यांच्या विरोधात जर काय केलं तर त्यांची काय मजल होणार आहे? आपल्याला काय ते होणार? करणार नाही. मग ज्या दिवशी मराठी माणूस या ग्राउंड वरती उतरेल त्या दिवशी इकडे कोणाची हिंमत राहणार नाही इकडे उभं राहायची. तर सर्वांनी बोला जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. थँक्यू. आता बघायला गेला आपण इकडे पण रिक्षावाले, त्यांची पण काही मतं घेऊ. दादा, आपल्या मराठी भाषेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता जी सक्ती गव्हर्नमेंटनी लागू केली आहे, सक्ती समजा किंवा मराठी भाषा सर्वांना आली पाहिजे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? चांगली गोष्ट आहे. या बाहेर या जरा, बाहेर या दादा, बाहेर या जरा. मराठी सक्ती केल्याबद्दल दादा तू आज बसशील, अरे आमचं कसं होईल? मराठी माणूस बाहेर येईल त्या दिवशी आपण बाहेर येऊ ना.
सरकारने मराठी सक्ती लागू केली याबद्दल सरकारचे धन्यवाद. पण ती काय बोल कागदावरच नाही, पण ती काय बोलतात ते शिक्षण आता जसं आपण घेतो आपल्या पोरांना, आपण इंग्लिश मीडियम मध्ये टाकतो, बोला. पण आपल्या पोरांना मराठी येत नाही. आमची मुलं मराठी मीडियम मध्येच आहेत. ही चांगली गोष्ट तुम्ही केली खूप चांगली. आमची मराठी मीडियम मध्येच आहेत. मग आता जी परप्रांतीय आपल्या इकडे आले, भिवंडीत पण भरपूर अतिशय तुम्हाला माहिती आहे परप्रांतीय भरपूर हो, आहेत. बोला ना. अख्ख्या महाराष्ट्रात परप्रांतीय आहेत. हा, मग तुम्हाला काय वाटतं जे लोक नाही बोलतात की आम्हाला मराठी नाही शिकायची, आमच्यामुळे मुंबई त्यांना राहून दे त्यांच्या गावाला. काय महाराष्ट्राने त्यांचा घेणं नाही घेऊन ठेवलेला का इतर तुम्ही बाहेरून येणार आणि आम्हाला म्हणणार आम्ही आमची हिंदी सक्ती करणार नाहीच करणार. तुम्ही गावाला जावा, तिकडे तुम्ही मस्त राहा. तुमच्या जो मुख्यमंत्री आहे त्याला सांगा आमच्यासाठी सुख सुविधा करून द्या. अशा मुंबईमध्ये मेट्रो आहेत, एअरपोर्ट आहे, तर करा, तिकडेच तुम्ही राहा. हा, गरज नाही आम्हाला महाराष्ट्र. मराठी हा विषय असा झालाय की बाहेरची लोक येतात आणि आपण त्यांच्यासोबत त्यांची लँग्वेज बोलतोय, त्यांचा जो भाषा, त्यांची जी भाषा ती आपण त्यांच्यासोबत बोलतोय. आपण आपली भाषा विसरत चाललो ना. पण नाही आम्ही तर मराठीमध्येच बोलतो. कोणीही असो, किती बाहेरीतला असो, मराठीच वापरणार. मग आता तुम्हाला वाटतं उद्याला जाऊन तुमच्या समोर कोण बोलेल भाई इधर जाणे काय, तर तुम्ही त्याशी मराठी बोलणार का हिंदी? मराठी हम नाही जाएंगे उनके साथ असं डायरेक्ट बोलणार. काय गरज पडली तुझा बाहेर आम्हाला नको, आम्ही बरोबर चालतो. काय गरज पडली त्याच्या बरोबर जायची सांगा ना तुम्ही. आता जे लोकांना आता जे लोक नाही बोलणार, मग त्यांच्यावर तुम्हाला वाटतं त्यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे, गव्हर्नमेंटनी किंवा आपणच? गव्हर्नमेंट काय कारवाई करत नाही. खाली झुकली त्यांच्या. मग आपण काय कारवाई केली पाहिजे त्यांच्यावरती? आपण काय कारवाई करणार? एका आमदारामुळं, तो आहे ना भैया आमदार, त्याच्यामुळे बीजेपी झुकली. समजलं का? एका आमदारामुळं. अरे काढून टाका ना त्या भडव्याला इथून. एका आमदारामुळे आमदार नाही येतो. 100 मराठ्यांचं जे लाख मराठी लोक रिक्षावाले आहेत, त्या एका आमदारामुळे त्यांचं कशाला नुकसान करता तुम्ही? त्या भडव्याला हाकलून टाका महाराष्ट्रातून. का त्याची गरज नाही महाराष्ट्रामध्ये? का आपले आहेत ना आमदार, 100 आमदारामागे एका आमदाराची काय गरज आहे? काय हो? हा, बरोबर त्या आहे. संजय निरंबनला गांडीवर लात मारून हाकला, हे माझं म्हणणं आहे. हो. हा, ते भडवे लोक काय बोलतात इथं येऊन, हमारे इधर आओ, राज ठाकरे हिंदी शिकाव. अरे आम्हाला तुमच्या इकडे कमवायला यायची गरज नाही, मग राज ठाकरेला यायची गरज काय? हा, तुम्ही आय फळवायला इथे येता ना, आमच्या राज ठाकरेला सांगता कि उधर आके बताओ हिंदी बोलने को बोलो. अरे हम लोग को जरूरत नहीं ना, हम लोग के हाँ, महाराष्ट्र में हम लोग को इधर दुनिया का पड़ा है, तो तुम्हारी क्या जरूरत हम लोग को? तुम इधर हाँ, आए हो कमाने तुम के लोग आ गए इधर तुम्हारी झक माराने. हाँ, आता जसे चौकार आपल्या मग? नॉन महाराष्ट्रीयन राहत आहेत, मग त्यांना आता जे तुमचे नॉन महाराष्ट्रीयन मित्र आहेत जसे आहेत भरपूर युपी वाले, आहेत. त्यांच्यासोबत तुम्ही हिंदी, आता त्यांना मराठी शिकवायचं काम कोणाचं राहणार? कशाला शिकवायची मराठी? गरज काय आपल्याला? पाहिजेत ना. अरे 25 वर्षापासून ते रिक्षा चालवतात, मग आई घालतात का तोपर्यंत? आणि हा? आता बोलतात की ना, आता आमच्यावर आम्हाला डायरेक्ट मराठी शिकली. शिकवा, हा. म्हणजे आमच्या डोक्यावर बसवायला शिकवा आता. आई झवायला त्यांची. हा, आता कशाला शिकवायची मराठी? 25 वर्ष राहिले आणि आता 25 मराठी वर्षापासून शिकवायची काय गरज केलं? उपटले. हा, त्या आईचा भोसडा त्यांच्या. क्या लगता है सीखना चाहिए कि नहीं? हर अपना मतलब अभी आप महाराष्ट्र में रह रहे हैं, अगर मैं जाके यूपी में रहूंगा तो मुझे हिंदी तो आएगा ही, तो महाराष्ट्र में रह के अगर किसी को मराठी नहीं आ रहा तो सबसे गलत बात हिंदी जो है, हिंदी तो अपना हिंदुस्तान की मातृभाषा है, हाँ। सबको आती है. साउथ वाला भी बोलेगा, पंजाबी भी बोलेगा. अभी अपन महाराष्ट्र में रहे तो मराठी तो बोलना पड़ेगा ना अपने को भाई. अपन जैसे बोलते हैं जिस देश में रहो उस देश के कानून का पालन करो. जिस देश के रहोगे उसका उसका कानून पालन करो. तो उससे क्या बोलते अपन हैं, उसका महाराष्ट्र में वस्त्र भी उनका ही अपनाना फिर- पड़ता है, भाषा भी उनकी ही अपनानी पड़ती है. फिर जैसा देश होता है वैसा ना, भैंस. अभी नासिक जाओ, पुणे जाओ, सब मराठी बोलते हैं. उधर समझ ही में नहीं आएगा तुमको कि कौन मुस्लिम है कौन नॉन मुस्लिम है. सब चलता है. अभी अपन महाराष्ट्र में थोड़ा बहुत तो आता है, थोड़ा सीखने में क्या जाता है, 6 महीने का टाइम है ना अपने पास. हाँ। सब सीख सकते हैं. ऐसा ये सब सीखने हो, ऐका मराठी बोलतात ते. मस्त मस्त. हाँ, आओ, हरी. सुट्टा पैसा है ना तुमच्याकडे. मग आता जो लोग अभी विरोध कर रहे हैं मराठी भाषा का, मतलब अभी कुछ मुस्लिम भी विरोध कर रहे हैं, वो गलत यूपी वाले भी उसका विरोध कर रहे हैं, तो उनके खिलाफ आपको क्या लगता है कार्रवाई होनी चाहिए या नहीं होनी चाहिए? उनको सीखने चाहिए मराठी आगे, कार्रवाई आगे मराठी का सम्मान करने से. अपन महाराष्ट्र में रह रहे, अपन थोड़ी यूपी वगैरह में रह रहे. महाराष्ट्र में है तो महाराष्ट्र की भाषा मराठी है, वो सीखो आप. तो कल से आप मराठी बोलोगे, सीखोगे एकदम? तो बोलिए एक बार सब जय महाराष्ट्र. हो, थँक्यू. का खरंच मराठी फक्त भयांसाठी बनली आहे का खरंच मराठी मराठ्यांसाठी बनली आहे? का मराठी फक्त भयान लोकांवरतीच लागू केलेली आहे की मराठी त्यांनीच बोलावी? मराठी कधी मराठी बोलणार ना भाई? मराठी फक्त रिक्षावाला बोलणार का मराठी फक्त आल्ला गुजराती बोलेल? अरे आपल्या घरात मराठी जेव्हा उठेल त्या दिवशी मराठी बोलेल.
आणि समोरच्याला मराठी बोलण्याचा फोर्स करण्यापेक्षा मराठी आपण स्वतःहून चालू करा आणि समोरचा मराठी बोलेल, ही सर्वात मोठी गोष्ट आहे.